नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे आंबील. एकदम पारंपरिक आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा कुकिंग वर्ल्डमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं 1 पेला दही घेतलेला आहे. 1 पेला दहीमध्ये मी 1.5 पेला पाणी ओतून घेतलेलं आहे. पाणी ओतल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात अजिबात गुठळ्या नाही राहिले पाहिजेत. 3 ते 4 चमचे मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ते पण व्यवस्थित अगदी टाकून मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथं मी फोडणीसाठी घेतलेलं आहे कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 कढीपत्त्याचे पानं. तर इथं मी गॅस चालू करून घेतलेला आहे. इथं पातेलं गरम व्हायला ठेवलं आणि तेल वगैरे टाकून मी व्यवस्थित फोडणी टाकून घेतलेली आहे. तर इथं तुम्हाला पाणी हवं तसं कमी जास्त तुम्ही करू शकता. हे 2 माणसांसाठी मी बनवलेलं आहे, तर थोडंसंच मी पाणी घातलेलं आहे. जर जास्त असतील तर तुमच्याकडे तर तुम्ही ज्वारीचं पीठ पण वाढवू शकता आणि पाणी जरी ओतलं जास्तीचं तरी पण चालतं. इथं एकदम फोडणी व्यवस्थित झाल्यानंतर मी ते टाकून घेतलं आणि 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवर शिजवून घेतलेलं आहे. तर इथं माझं ज्वारीच्या पिठाचे आंबील तयार आहे. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे. एकदम छान अशी आंबील माझी तयार झालेली होती. इथं बघू शकता तुम्ही. मी इथं सर्व केलेली आहे प्लेटमध्ये पेल्यात. थँक्यू सो मच.